राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झालेले आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर राजकीय चर्चांचा बाजार बसला। भुजबळांची सध्याची टोकाची वक्तव्य पाहता त्यांचा रोख हा थेट अजित पवारांकडे असल्याचं स्पष्ट चित्र आहे। 4 महिन्यांआधी मी राज्यसभेवरती पाठवा म्हणालो होतो, मात्र तुम्हाला वाटेल तसं करून घ्यायला मी काय खेळणं आहे का असा सवाल उपस्थित करत भुजबळांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधला होता। दरम्यान छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर राज्यभरामधील भुजबळ समर्थक आक्रमक झाले। हे सरकार जातीयवादी असल्याचा आरोप भुजबळ समर्थकांकडून केला जातोय। ओबीसींसाठी लढणाऱ्या नेत्याला डावललं जात असल्याची भावना भुजबळ समर्थकांकडून वेळोवेळी व्यक्त करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळामधून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। हिवाळी अधिवेशनाला न जाता भुजबळ नाशिकला गेलेले आहेत। तसंच अधिवेशनाच्या पुढच्या सत्रात सहभागी राहणार नसल्याचं त्यांनी या आधीच स्पष्ट केलंय। भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हालचाली सुरू झाल्यात। अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। भेटीची तारीख अद्याप ठरलेली नाही, मात्र तिन्ही नेते हे नाशिकमध्ये जाऊन भेट घेण्याची दाट शक्यता आहे। तर माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते आणि त्यामुळे मंत्रिपदी मला कुणी डावललं याची मी माहिती घेत असल्याचं भुजबळांनी म्हटलेलं होतं। तसंच आपल्यासारख्या बहुजन नेत्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध नव्हता असं म्हणत भुजबळांनी एक प्रकारे अजित पवारांनाच लक्ष्य केलेलं होतं आणि त्यामुळे भुजबळांची नाराजी दूर करण्यात अजित पवारांना यश येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तसंच सध्या तरी भुजबळांच्या नाराजीबाबत अजित पवारांची कोणती प्रतिक्रिया समोर आलेली नाही। सध्याच्या घडामोडींबाबत अजित पवारांनी शांतच बसणं पसंत केलेलं आहे, मात्र पडद्याच्या मागून अजित पवार या सर्व परिस्थितीवरती गंभीरपणे निर्णय घेणार असल्याची माहिती देखील आता समोर येते। अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंत्रिमंडळामध्ये संधी न दिली गेल्यामुळे प्रचंड नाराज झालेले छगन भुजबळ हे आता वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जाते। एकीकडे भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्याने अप्रत्यक्षरित्या अजित पवारांवरती खापर फोडताना दिसू लागलेले, तर दुसरीकडे फडणवीसांबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भुजबळ हे भाजपच्या वाटेवर तर नाहीत ना असा सवाल आता अनेकांच्या मनात उपस्थित होताना दिसतोय। फडणवीसांनी मी मंत्रिमंडळात असावं यासाठी आग्रह धरलेला होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्या तरी नेत्यानं मला मंत्रिमंडळात घेण्यास नकार दिला, याचा शोध घेतला पाहिजे असं विधान स्वतः भुजबळांनी केलेलं होतं। त्यांच्या या वक्तव्यामुळे ते फडणवीसांसह भाजपच्या जवळ गेल्याचं बोललं जात आहे। गेल्या 2 दिवसातील भुजबळांची आक्रमक भूमिका पाहता ते अजित पवारांसोबत राहणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते। तर भुजबळांनी खरंच जर का वेगळा निर्णय घेतला तर ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात असे तर्क सध्या अनेक राजकीय धुरीणांकडून लावले जाताना दिसतात। मात्र भुजबळ जर खरंच भाजपसोबत गेले तर त्यांचं पक्षातून जाणं हे मात्र अजित पवारांसाठी तोट्याचं ठरू शकतं, कारण भुजबळ हे सध्या राज्यातील प्रमुख ओबीसी नेते आहेत। ओबीसींचा एक मोठा वर्ग हा भुजबळांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यामुळे भुजबळ हे भाजपसोबत गेल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसू शकतो। एकंदरीतच काय तर भुजबळांचं सोडून जाणं हे अजित पवारांना परवडणारं नाहीये आणि त्यामुळे भुजबळांना एखादी मोठी जबाबदारी देऊन त्यांची मनधरणी करणं हाच एकमेव पर्याय अजित पवारांसमोर आहे। दरम्यान या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख। मेहबूब शेख, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी परिस्थिती पाहायला मिळते, छगन भुजबळ हे नाराज आहेत। थेट त्यांच्या टार्गेटवरती अनेक वेळा त्यांच्या वक्तव्यातून जे सूचित केलं जातं की त्यांना कुणी डावललंय याचा ते शोध घेताना दिसतंय, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस यावरती उपाय आणि तोडगा कसा काढणार आहे?
असं आहे की सगळ्यात अगोदर हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. हं, त्याच्यावर तोडगा काय करायचा हे ते ठरवतील. हं. त्यांना कुणी डावललंय हे त्यांच्या भाषणातून, त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय. बर. पण एक गोष्ट प्रामुख्यानं या ठिकाणी जाणवली, भुजबळ साहेबांना आता शरद पवार साहेबांची आठवण झाली. हं. याचा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. बर. कारण पवार साहेबांनी भुजबळ साहेबांना पराभूत होऊन देखील राज्याचं उपमुख्यमंत्री केलं होतं. हं. भुजबळ साहेबाला सातत्यानं उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या हां. भुजबळ साहेबांच्यावर आदरणीय पवार साहेबांनी दिल्या. अगदी भुजबळ साहेब जेलमध्ये सुटून आल्याच्या नंतर ज्यावेळेला आमचं पहिलं मंत्रिमंडळ झालं, हां. त्यावेळेला शिवाजी पार्कवर जो शपथविधी सोहळा झाला उद्धव साहेबांच्या सोबतचा, त्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब यांच्या सोबत भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी शपथ घेतली होती. हां. आणि भुजबळ साहेबांनी सांगितलं की शरद पवार साहेबांच्या अगोदर माझं भाषण व्हायचं, पवार साहेब त्यांनी आठवण हे करून दिली. आम्हाला विश्वासात घ्यायचे. हं, आणि आता तसं होताना दिसत नाही. काही 3-4 लोकच पक्ष चालवत आहेत, हं. हे भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. लोकसभा भुजबळ साहेब लढणार आणि लोकसभा त्यांनी लढावी असा आग्रह केला हे तर आम्हाला माहित नव्हतं. राज्यसभेवर जायची त्यांची इच्छा होती. बर. राज्यसभेत त्यांना जायला काय अडचणी आल्या ह्या भुजबळ साहेबांनी सांगितल्या. एक काळ असा होता की समीर भुजबळांना लोकसभेचं तिकीट हां. आणि भुजबळ साहेब महाराष्ट्रातले लोकसभेचे आणि विधानसभेचे तिकीट वाटवायचे. हं. अगदी पक्ष स्थापन झाला त्या सगळ्या प्रक्रियेत भुजबळ साहेब होते. हं. आणि त्या नेत्यावर आज काय वेळ आली म्हणजे हिऱ्याची पारख हा जोहरीच करू शकतो. बर. त्या पद्धतीनं भुजबळ साहेबांना आता त्यांची पारख ही शरद पवार साहेब सोडून इतर कोणताही नेता करू शकत नाही. हं. इतर नेत्यांच्याकडे त्यांची किंमत काय आहे? छगन भुजबळ साहेबांची किंमत हा फक्त शरद पवार साहेबांचा पक्ष हा चोरून घेईपर्यंतच होती. त्यावेळेला त्यांची गरज होती. भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील हे सिनियर नेते हे पवार साहेबांच्या पासून दूर आम्ही काढले आणि त्यावेळेला त्यांना मंत्री अपवादात्मक परिस्थितीत करावं लागलं म्हणूनच केलं होतं. बर. हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यांना आता जर परत मंत्री केलं असतं तर निश्चितपणानं त्यांची पक्षाला गरज होती किंवा बर. पक्षानं मेहबूब त्या शेख, ठिकाणी मी त्यांना आपल्याकडे मान येईनच सन्मान दिला. आणि यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील आपल्या चर्चासत्रामध्ये जोडले गेले आहेत. सुषमाताई, एका बाजूला छगन भुजबळांची नाराजी आणि दुसरीकडे अजितदादांचं मौन. 2 दिवस अधिवेशनाला लावलेली गैरहजेरी तर दुसरीकडे कुठल्याही उपाययोजना होत नसल्याचं दिसतंय. राज्याच्या राष्ट्रवादी या पक्षामध्ये नेमकं काय चाललंय सुषमाताई? खरं तर सत्ताधाऱ्यांनी कुणाला मंत्रिपद द्यावं कुणाला देऊ नये हा त्यांचा अत्यंत अंतर्गत प्रश्न आहे. साहजिक आहे. त्यावर आपण काही भाष्य करण्याचं काही कारण नाही. हं. नाराजांची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा ती नाराजांची सुरुवात सगळ्यात आधी सगळ्यात पहिलं नाव म्हणजे मला वाटतं एकनाथ शिंदेजी यांच्या नाराजीपासून करावी लागेल. बर. कारण सगळ्यात मोठी नाराजी ही त्यांनी दाखवलेली होती. हं. परंतु मंत्रिपद कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं हा जरी अंतर्गत प्रश्न असला तरी भुजबळ साहेब हे फक्त राजकीय व्यक्तिमत्व नाही. हं. जेव्हा भुजबळ साहेबांचं नाव येतं त्यावेळेला त्यांची ओळख राजकीय असण्यासोबतच त्यांची एक चळवळीतली लढाऊ कार्यकर्त्याची ओळख आहे. बरोबर आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांच्या संबंधाने जेव्हा प्रतिक्रिया उमटतात तेव्हा त्या फक्त एका राजकीय पक्षापुरत्या सीमित नसतात. बरोबर. तर महाराष्ट्रातली जी एकूण ओबीसीची चळवळ आहे, महाराष्ट्रातला जो फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला जो वर्ग आहे त्यांच्यामध्ये सुद्धा त्या प्रतिक्रिया येणं फार स्वाभाविक असतं. बरोबर आहे. आणि ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांनी मांडणी केली ती मांडणी फार महत्वाची आहे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की तुम्ही आधी मला सांगितलं होतं, मी जेव्हा राज्यसभा म्हणालो तेव्हा तुम्ही म्हणालात राज्यसभा नाही, हं. आता मी विधानसभा लढलोय आता म्हणताय राज्यसभा, म्हणजे मी काही खेळ नाही का? आणि हे बरोबर आहे. समजा जर त्यांना राज्यसभा द्यायचीच असेल तर मग आधी तुम्ही काय म्हणता येईल त्यांना विधानसभेत एवढा खर्च कशाला करायला दिला? हं. तेव्हा तुम्ही तिथे समीर भुजबळांना जागा दिली असती तर एक तर समीर भुजबळांनी पण तिकडे काय म्हणता येईल त्याला बंड केलं नसतं हं. आणि भुजबळ साहेबांनी ही राज्यसभेची मानसिक तयारी ठेवली असती. परंतु आपल्याकडे एक 2 म्हणी फार चांगल्या आहेत, या इथं वापरल्या पाहिजेत. हा. एक, वाढपी आपला असेल तर वाढ चांगली होते आणि दुसरी, पंक्तीला प्रपंच करू नये म्हणजे पंक्तीला भेदभाव करू नये. हा. इथे वाढपी कोण होते तर सुनील तटकरे होते आणि तटकरे यांनी वाढपी म्हणून काम करताना हं. त्यांनी वाढ कुणासाठी चांगली केली तर ती आपली कन्या आदिती तटकरे यांच्यासाठी केली. हा. काय आदिती तटकरे या भुजबळ साहेबांपेक्षा फार ज्येष्ठ आहेत का? का बरं सुनील तटकरे यांनी पंक्तीला प्रपंच केला? हं.
सुनील तटकरेंकडे इतके अधिकार कसे असावेत? कारण हे फक्त एकदा झालेलं नाही किंवा एकदाच फक्त भुजबळ साहेब बोलले असं नाही. मी आठवण करून दिली पाहिजे की भुजबळ साहेबांच्याही आधी हं. पक्षामधल्या महिला आघाडीच्या रुपाली ठोंबरे यांनी सुद्धा हा आक्षेप घेतला होता. हां, हां. जेव्हा रुपाली चाकणकरांनाच सगळी पदं दिली जात होती हं, हं, हं. आणि रुपाली चाकणकरांना पदं देतानाही त्यांनी हे म्हटलं होतं की हे सगळे निर्णय हे सुनील तटकरे घेतात आणि तटकरे जणू काही पक्ष चालवतात किंवा इव्हन आपल्याला एक जर नीट लक्षात घेतलं तर हां, या हां. पक्षामधली जी फूट पडली त्या फुटीला सुद्धा कारणीभूत सुनील तटकरे आहेत हे अनेक लोक मान्य करतात. हं, हं, हं. बरोबर आहे. मेहबूब शेख याच मुद्द्याला मी पुढे घेऊन जाईल जो सुषमाताईंनी आत्ता मगाशी उपस्थित केलेला आहे. नाराजी नाट्य रंगत असताना मात्र ते हलक्यात घेऊन चालणार नाही. तर छगन भुजबळ नाराज असल्या कारणामुळे टोकाचे निर्णय ते किंवा अजितदादा घेऊ शकतात या देखील चर्चा दिसतात. तर दुसरीकडे ते भाजपमध्ये जातील आणि कुठेतरी ममत्व भाव त्यांच्यामध्ये हा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत असल्याचंही बोललं जात आहे. अशा प्रकारचा राजकीय भूकंप होऊ शकतो. असं आहे की आता छगन भुजबळ साहेब हे चळवळीत काम करून आलेले नेते. भुजबळ साहेबांनी ज्या वेळेला शरद पवार साहेबांच्या सोबत यायचा निर्णय घेतला त्याच्या अगोदर भुजबळ साहेब हे कडवट शिवसैनिक होते आणि त्यावेळेला मंडळ आयोगाच्या विरोधात कमंडल यात्रा भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी काढली आणि ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला. मुळात हे कारण घेऊन त्यांनी शिवसेनेसोबत फारकत घेतली आणि शरद पवार साहेबांनी पहिले देशातले मुख्यमंत्री पवार साहेब होते ज्यांनी मंडळ आयोगाची अंमलबजावणी करून देशात सगळ्यात अगोदर आरक्षण कुठे दिलं तर ते महाराष्ट्रात 27% पवार साहेबांनी दिलं आणि ह्या पवार साहेबांच्या कामाला प्रभावित होऊन भुजबळ साहेबांनी त्यावेळेला बंडाचा झेंडा घेऊन पवार साहेब सोबत भुजबळ साहेब आलेले. आता देखील आपण बघितलं की ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा ज्या वेळेला विषय चालला होता त्यावेळेला सगळे नेते कुणी पुढे येऊन विरोध करत नव्हतं. त्यावेळेला छगन भुजबळ साहेबांनी समोर येऊन त्या ठिकाणी त्यांची जी भूमिका आहे ओबीसी बद्दलची ती आक्रमकपणे मांडली. त्याच्यावर अनेकदा आम्ही देखील टीका केली की एका ज्येष्ठ मंत्र्यांनी एवढं बोलायला नाही पाहिजे. पण मुळात मला याच्यातून सांगायचं काय की भुजबळांचा स्वभाव हा आक्रमक आहे. ते शांत बसणारे किंवा हो बा नाही बा असं मान हलवणाऱ्यापैकी भुजबळ साहेबांचा पिंड हा नाही. त्यामुळे ते काय निर्णय घेतात हा त्यांचा विषय. पण एकंदरीत त्यांनी जो काय आजचं त्यांचं भाषण आम्ही ऐकलं आणि कालपासून त्यांच्या प्रेस बघतोय त्यामुळे त्यांचा स्वभाव हा बंडाचा राहिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना ज्या वेळेला वाटतं की ही भूमिका मला मान्य नाही तर त्याच्या विरोधात सातत्यानं आवाज उठवायचं काम ते करत असतात. आता बरोबर आहे त्यांचं बंड हे पुढे जात आहे का भारतीय जनता पार्टी परत या सगळ्या बंडाला थंड करते. शेवटी नक्कीच ते येत्या काळामध्ये स्पष्ट होईल. मात्र सुषमाताई शिवसेनेमध्ये जे नाराज आहेत किंवा राष्ट्रवादीमध्ये जे नाराज आहेत ते परतीच्या मार्गावरती असल्याच्या अनेक वेळेला ज्या आहेत त्या शक्यता वर्तवल्या जातात. इतक्या वर्षांचा राजकीय अनुभव तुमचा स्वतःचा देखील आहे. मात्र आता आपल्याला असलेल्या अनुभवाचा फायदा छगन भुजबळ कशा प्रकारे करून घेतील की भाजपची यामागची खेळी आणखी काहीतरी वेगळी आहे आणि यातून येणारं राज्याच्या राजकारणातलं नवं गणिताचं समीकरण हे वेगळं ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं का सुषमाताई? अंदाज काय आहे तुमचा? बघा भुजबळ साहेबांची जी एकूण हे तर खरं आहे की मराठा ओबीसी वादाचे भुजबळ साहेब बळी ठरलेले आहेत. परंतु मंत्रिमंडळातलं खाते वाटप जर आपण नीट काळजीपूर्वक बघितलं तर पवारांच्या विरोधातला असंतोष राज्यभर पेरायचं काम ज्या पडळकरांनी केलं त्या पडळकरांना मंत्रिमंडळापासून बाहेर ठेवलं गेलं. सदाभाऊ खोतांनी जे म्हटलं की आमच्याकडून जमीन नांगरून घेतली बीज पेरणी झाली परंतु पिकं घाट्या हुरड्यात आली तेव्हा मात्र आम्हाला त्या पिकाचा काही त्या धान्याचा काही फायदा होत नाहीये. कुणी दुसरंच मळणी यंत्राला पोती लावत आहे. एकीकडे पवारांच्या विरोधात असंतोष पेरणाऱ्या पडळकरांना खाली बसवलं जातं पण दुसरीकडे मात्र ठाकरेंवर जी लोक टीका करतात त्या नितेश राणे किंवा संजय शिरसाट सारखे वाचाळ लोक या लोकांना मात्र मंत्रिमंडळामध्ये असं की आता ते काय त्यांच्या मनात असेल ते काय कोणता पर्याय घेतील तेच सांगू शकतील. पण ज्या वेळेला 92ला मंडळ आयोगाच्या विरोधात मंडल यात्रा झाली आणि त्याच्यानंतर शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार घेऊन भुजबळ साहेबांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आता ते डायरेक्ट भारतीय जनता पार्टीत जातील का आणि ते त्यांच्या विचारधारेशी त्या ठिकाणी ते सुसंगत असेल का
याचा सगळा विचार करून आता बघू ते काय निर्णय घेतील. शेवटी निर्णय काय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. ते काय आमच्या पक्षात नाराज होऊन त्या ठिकाणी गेलेले नाहीत, तर उलट त्यांना आमच्या पक्षाचे अध्यक्ष पवार साहेबांचं महत्व हे आता कळलेलं आहे. आणि पक्ष पवार साहेब कसे चालवायचे, कसं सगळ्याला विचारात घ्यायचे, विश्वासात घ्यायचे, चर्चा करायची आणि आता निर्णय कसे होतात हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे भुजबळ साहेब काय राजकीय निर्णय घेतील मला वाटतं हे आताच सांगणं कठीण आहे, पण ते आता देशात राज्यात फिरायचं म्हणतायत आणि ते फिरून आम्ही नक्कीच पाहूयात त्यांचा निर्णय राज्याच्या राजकारणामध्ये काही बदल घडवतो का यावरती आपलं लक्ष असेलच. धन्यवाद मेहबूब शेख आणि सुषमाताई अंधारे, आपण या चर्चासत्रात आमच्या सोबत जोडला गेला होता त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.